कंधारात अजितदादा पवारांच्या अस्थिकलशाचे आगमन, चिखलीकर अनुपस्थितीत। महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजितदादा पवार यांच्या दुःखद मृत्यूनंतर त्यांच्या अस्थिकलशाचे महाराष्ट्रभर शुभेच्छा श्रद्धांजली स्वरूपात विविध तालुक्यात रथ फिरवण्यात आले। 3 फेब्रुवारी रोजी नायगाव, बिलोली, देगलूर, मुखेड, कंधार आणि लोहा तालुक्यात अस्थिकलश रथ रात्रभर फिरवले गेले। संध्याकाळी 7 वाजता कंधार शहरात अस्थिकलशाचे आगमन झाले, जिथे महाराणा प्रताप चौकात पूजन करण्यात आले व शोकाकुल वातावरणात कार्यकर्त्यांनी दर्शन घेतले। या कार्यक्रमाला माजी आमदार सुभाष साबणे, माजी आमदार अविनाश घाटे, माजी आमदार मोहन हंबर्डे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर उपस्थित होते। तथापि चिखलीकर हे कंधार लोहारा विधानसभा क्षेत्रातील विद्यमान आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या क्षेत्रात अस्थिकलश रथाच्या आगमनाच्या वेळी अनुपस्थित असल्यामुळे जनतेमध्ये अनेक चर्चा उभा राहिल्या आहेत, कारण त्यांचा दादांशी घनिष्ठ संबंध होता। नंतर 4 फेब्रुवारी रोजी नांदेडमध्ये गोदावरी नदीत अजितदादा पवार यांच्या अस्थीचे विसर्जन करण्यात आले। या कार्यक्रमाला आमदार प्रताप पाटील, माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते। सर्वत्र पवारांना श्रद्धांजली वाहण्यात आली व त्यांच्या कार्याची स्मरणरंजक चर्चा करण्यात आली।